नमस्कार. आपण आलेलो आहे लोणंद येथील ओम मंदिरात. पुणे सातारा रोडवरचं जे लोणंदचं ओम मंदिर आहे, तर त्या ओम मंदिरामध्ये आज आपण गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे म्हणून आलेलो आहोत. हे मंदिर आमचं घरचंच म्हणजे माझ्या आत्या सासूबाईंचं मंदिर आहे. अतिशय सुंदर आणि खूप छान आहे. तर चला आपण आज ह्या मंदिराची माहिती घेऊयात. जर तुम्ही कधी पुण्याहून पंढरपूरला गेलात सातारा रोडनी, तर निश्चित या मंदिरामध्ये जावा. संपूर्ण महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे ओमचं मंदिर. असं ओमचं मंदिर कुठे नाहीये माझ्या माहितीप्रमाणे तरी. तर चला पाहूया ओमचे मंदिर. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमाया यांचे प्रतीक म्हणजे ओंकार. असे ओंकार मंदिर सातारा जिल्ह्यातील लोणंद इथे पाहायला मिळते. लोणंदला गंगाधर नरहर घोडके उर्फ ब्रह्मानंद महाराज यांनी ओमचे मंदिर बांधले. 1985 साली बांधलेल्या या मंदिरात ओमचीच मूर्ती आहे. महाराष्ट्रात कुठेही असे मंदिर नाही. ही मूर्ती राजस्थान येथून मागवण्यात आली. तिची स्थापना श्री शंकराचार्य यांच्या हस्ते करण्यात आली. परमपूज्य ब्रह्मानंद महाराज कालावश झाल्यानंतर सुद्धा ते असताना जे कार्यक्रम होत असत तेच कार्यक्रम अद्यापही सुरू आहेत. रामनवमी, गुरुपौर्णिमा या दिवशी यांचा शिष्यवर्ग कीर्तन, भजन, नामस्मरण आदी कार्यक्रम करतात. गेल्या वर्षी त्यांचा पुतण्या श्री प्रकाश घोडके यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. दरवर्षी मंदिरात पालखीचा मुक्काम असतो. घोडके कुटुंबियांतर्फे त्यांना एक रात्रीचे व एक दुसऱ्या दिवसाचे भोजन असते. साधारणपणे 100 ते 125 यात्रेकरूंची उत्तम राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था केली जाते. एकदा तरी नक्कीच पाहण्यासारखे हे मंदिर आहे. हे ओम मंदिर आहे आणि या ओम मंदिरामध्ये आज आपण आलेलो आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त. तर हा सातारा रोड आहे आणि सातारा रोडला लोणंदच्या एसटी स्टँड पासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती हे मंदिर आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे ओमचं. तर आपण हे आज पाहणार आहोत. प्रशस्त मोठं आवार आहे आणि छान सगळीकडे झाडी वगैरे लावलेली आहे. अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे हे. आणि इथे सुरुवातीलाच समाधी आहे, तर ती आपण आधी पाहूयात. ही समाधी आहे आणि ह्या निलिमा चौगुले म्हणून ब्रह्मानंद महाराजांच्या शिष्य आहेत. तर त्या आपल्याशी आता बोलतील. ह्याची सगळी माहिती त्या सांगतील. लोणंदला जमलेलो आहोत आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं. मी आमच्या गुरूंची तुम्हाला थोडीफार माहिती देते. आमचे गुरु नरहर गंगाधर घोडके, गंगाधर नरहर घोडके, ते थोडं एडिट करावं लागेल तुम्हाला. आमचे गुरु म्हणजे गंगाधर नरहर घोडके. ते लोणंदमध्ये बरीच वर्ष त्यांनी गायत्रीची उपासना केली आणि खूप शिष्यगणांना त्यांनी गुरुमंत्र दिलेला आहे. ही आपण पाहताय ती त्यांची समाधी आहे आणि त्यांचा शिष्यगण इतके होते आणि प्रत्येकाला त्यांनी एक वेगवेगळा अनुभूती दिलेली आहे. गुरुमंत्र द्यायचे आणि प्रत्येकाचे संकटामध्ये त्यांनी प्रत्येकाला इतकं उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी गायत्रीच्या उपासनेनी स्वतः बरीच वर्ष उपासना करून हे मंदिर रामनवमीच्या दिवशी हे ओंकार मंदिर, मला तरी वाटतं की हे आपल्या महाराष्ट्रामधलं एकमेव ओंकार मंदिर असेल. मंदिर जाऊ का तिथे? हो. हे ओम मंदिर आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. त्यांचे सगळे शिष्य आज येतात गुरुपौर्णिमेला. ही ओमची मूर्ती हे महाराष्ट्रातले म्हणजे महाराष्ट्रात कुठेच नाहीये, एकच मूर्ती. आणि ही कलकत्त्याहून आणलेली मूर्ती आहे त्यावेळेला. आणि हिचं शंकराचार्यांच्या हस्ते हे झालेलं आहे. प्रतिष्ठापना शंकराचार्यांच्या हस्ते झालेली आहे. आणि अशी मूर्ती मात्र कुठेच नाहीये. आधी लोकांना असं ओम मूर्ती म्हणजे कोणता देव हे कळत नाही. पण काका आमचे गायत्रीचे उपासक होते आणि त्यामुळे ओमची मूर्ती त्यांनी आणली. म्हणजे का ते त्यांच्या मनातलं काही माहिती नाहीये, पण ही ओमची मूर्ती आहे. त्यामुळे सगळेच देव ओम मध्ये असतात असं आपण मानतो, हो की नाही? त्यामुळे ही मूर्ती आहे. खाली बाजू का?
हा, खाली पादुका आहे. आता फुलं खूप लावल्यामुळे हे बघा, या पादुका आहेत खाली. ओमच्या पादुका. ओमच्या पादुका म्हणजे लोकांना डोकं ठेवायला काहीतरी पाहिजे. ओमच्या इथे मस्तक ठेवता येत नाही, म्हणून हे पादुका आहेत. आणि इकडे एक गायत्रीचा फोटो असतो आणि इकडे काकांचा फोटो असतो. तर हे नवीन मंदिर केल्यामुळे त्याची सोय अजून झाली नाही ठेवायची. तिथे काका गायत्रीचे उपासक होते आणि त्यांचे शिष्य पण खूप आहेत. मंदिर आहे. हो, म्हणजे कुणाला ध्यानाला जर बसायचं असेल, ओमचं असं नाही, ध्यान मंदिरात तुम्ही कुठल्याही देवाचं करू शकता. जसं ध्यानाला बसता येतं आणि तिथे बसले ना लोक एकदा ध्यानाला, की तासन तास उठत नाहीत. म्हणजे ते आपोआप त्या लहरी असतात त्या त्यांच्या ह्याच्यात. म्हणजे हे अनुभवाने मी सांगते की जर ध्यानाला कोणी बसलं तर तासभर तरी कमीत कमी उठत नाही. ते पण ध्यान मंदिर मंदिर आहे. जर ध्यानाला कुणाला बसायचं असलं ना तर इथे येऊ शकतात. ध्यानाला बसल्यानंतर गर्दी होऊ नये म्हणून तर इथे गायत्रीचा एक फोटो आणि काकांचा फोटो असतो. इथे काकांच्या पादुका आहेत. तर इथे ध्यानाला बसले ना की अक्षरशः इतकं शांत वाटतं की एक तासभर माणूस उठूच शकत नाही. त्यामुळे हे तर असं हे ओम मंदिर प्रशस्त आणि मोठं आहे आणि खूपच सुंदर आहे. तुम्ही ज्या वेळेला पंढरपूरला जाल तेव्हा जाता येता लोणंदवरून जाताना नक्कीच या ओम मंदिराला भेट द्या, कारण असं ओम मंदिर महाराष्ट्रात कुठेच नाही. खूप सुंदर ओम मंदिर आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.